पुणे सेशन कोर्टाने एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवून 20 वर्षीय तरुणाला 20 वर्षाच्या 3 सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। आरोपींनी केलेल्या बलात्कारामुळे अल्पवयीन मुलगी नंतर गर्भवती झाली होती। फिर्यादी व पीडित मुलगी फितूर होऊनही अल्पवयीन मुलीला मारून टाकण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याप्रकरणी एका 20 वर्षीय तरुणाला 20 वर्षाच्या 3 सक्त मजुरी व 6,000 रुपये दंड जिल्हा व सत्र न्यायाधीश SB हेडाऊ यांनी ठोठावलाय। या प्रकरणी सूरज सुभाष चव्हाण वय वर्ष 20 राहणार तालुका मुळशी जिल्हा पुणे, मूळ गाव नागेवाडी तालुका वाई जिल्हा सातारा याला ही शिक्षा सुनावली आहे। या संदर्भात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सूरज चव्हाण याने नोव्हेंबर 2021 मध्ये या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता। मार्च 2022 मध्ये मुलीचं पोट दुखल्याने तिला दवाखान्यात नेले असता ती गरोदर असल्याचे समजले। त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यात फिर्यादी व पीडित फितूर असूनही आरोपीस भारतीय दंडविधान 376(3) अन्वये 20 वर्ष सक्त मजुरी व 2,000 रुपये दंड, अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण पोक्सो 342 अन्वये 20 वर्ष सक्त मजुरी व 2,000 रुपये दंड तसेच पोक्सो कलमा अंतर्गत 20 वर्ष सक्त मजुरी व 2,000 रुपये दंड अशा 3 शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत। तिन्ही शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या। या गुन्ह्याचा तपास पौड पोलीस ठाण्यातील तत्कालीन उपनिरीक्षक MS गायकवाड यांनी केला होता। अतिरिक्त सरकारी वकील म्हणून AS कुंभार यांनी काम पाहिले। पौड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी कर्मचारी हवालदार अल्ताफ हवालदार, सत्र न्यायालय पैरवी अंमलदार सहाय्यक फौजदार विद्याधर निचित आकाश पवार यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले।